हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या एडुकातामध्ये स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलची हॉट सिरीज. मागचा व्हिडिओ पण हॉट सिरीज होता, त्यात मी एक क्वेश्चन घेतला होता. आज पण आपण एक किंवा दोन क्वेश्चन घेऊयात, ठीक आहे, जे बुक मध्ये दिले, जे हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स या टर्मच्या खाली पडतात. ठीक आहे, चल आपण बघूया काय दिलंय, नीट ऐका. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. Total salary of one day of both of them is 720 rupees. Total salary of one day of both of them is 720 rupees. Find the daily wages of skilled and unskilled worker. ठीक आहे, आपण पहिले काय गिवन दिलंय ते लिहून घेऊ. काय गिवन दिलंय आपल्याला? In a factory, the ratio of salary. Ratio of salary दिलंय. ठीक आहे, ratio of salary. इथे लिहूया आपण ratio of salary. दिला रेशियो 5:3. ठीक आहे, 5:3. पुढं टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720 रुपीज. टोटल सॅलरी फॉर वन डे इज रुपीज 720. म्हणजे काय, टोटल सॅलरी एका दिवसाची किती आहे? 720 रुपये. 720 रुपीज वन डे ची सॅलरी किती आहे? टोटल सॅलरी फॉर वन डे इज रुपीज 720. ठीक आहे, काय काढायचं आपल्याला? फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. ठीक आहे, काय काढायचं आपल्याला? डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. ठीक आहे, आता त्यांची रेशिओ ऑफ सॅलरी काय आहे? स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्सची 5:3 आणि एका दिवसाच्या सॅलरी मध्ये बोथ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स या दोघांची एका दिवसाची सॅलरी जर आपण ऍड केली तर ती काय दिली आहे? रुपीज 720. एवढ्या गोष्टी दिल्यात. आता सोल्युशन कसं काढायचं? थर्ड स्टेप आपली सोल्युशन. सोल्युशन मध्ये आपल्याला फर्स्ट केस काय दिली आहे? रेशिओ ऑफ सॅलरी इज 5:3. ठीक आहे, आता आपण पहिले कन्सिडर करू लेट दी. आता काय काढायचं आपल्याला? डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. सो आपण काढणार इथं कन्सिडर करणार लेट दी डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर बी रुपीज x. स्किल्ड वर्करचा डेली वेजेस काय कन्सिडर केलं आपण? x. सिमिलरली काय कन्सिडर करणार आपण? लेट दी डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर बी y. बरोबर, जसं आपण लेट स्किल्ड वर्करचा डेली वेजेस x रुपीज कन्सिडर केले, तसंच अनस्किल्ड वर्करचा डेली वेजेस आपण काय कन्सिडर केले? y रुपीज. आता अकॉर्डिंग टू क्वेश्चन फर्स्ट केस काय? रेशिओ ऑफ सॅलरी इज 5:3. त्यांचे रेशिओ ऑफ सॅलरी काय? त्यांची सॅलरीची रेशिओ 5:3. रेशिओ ऑफ सॅलरी म्हणजे x बाय y. बरोबर, x बाय y किती दिला रेशिओ आपल्याला? 5/3. बरोबर, आता आपण याला क्रॉस मल्टिप्लाय करू. काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लाय केल्यावरती? 3 into x आणि इथे हे होणार 5 into y. म्हणजे 3 into x is equals to 5 into y. बरोबर, आता हे प्लस 5 आहे, आपण x च्या साइडला घेऊया. तर काय होणार ते? 3x minus 5y is equals to 0. This will be equation number 1. हा तुमचं काय असणार आहे? फर्स्ट इक्वेशन असणार आहे. काय असणार आहे? फर्स्ट इक्वेशन असणार आहे. आता दुसरी काय दिली आहे कंडिशन? टोटल सॅलरी फॉर वन डे इज रुपीज 720. टोटल सॅलरी फॉर वन डे. ठीक आहे, मग एका दिवसाचा किती वेजेस आहे? एक तर x आहे स्किल्ड लेबरचा, आणि एका दिवसाचा अनस्किल्ड लेबर साठी किती आहे? y आहे. आणि एका दिवसाचं टोटल किती दिलंय? 720. सो काय होणार आपल्याला? सेकंड केस मध्ये काय होणार आहे? सेकंड केस मध्ये एका दिवसाचा स्किल्ड लेबरचं काय आहे वेजेस? x प्लस अनस्किल्ड लेबरचं काय आहे? y. आणि टोटल किती दिले आपल्याला? रुपीज 720. सो इट विल बी 720. हे असणार इक्वेशन 2. आता फर्स्ट केस मधला इक्वेशन 1 आणि सेकंड केस मधला इक्वेशन 2 दोन्ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत. दोन्ही लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, दोन व्हेरिएबल आणि प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर 1. इकडे पण दोन व्हेरिएबल, प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर 1. आता या दोन इक्वेशनला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहे ते दोन इक्वेशन त्याला आपण सॉल्व्ह करूया. सो आपल्याला काय करायला लागेल? पहिले हे इक्वेशन लिहून घ्यायला लागेल. 3x minus 5y is equals to 0 आणि हे होणार x plus y is equals to 720. बरोबर, 3x minus 5y is equals to 0 and x plus y is equals to 720. आता आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरायची, कारण ती सगळ्यात सोपी मेथड आहे. तर एलिमिनेशन मेथड वापरण्यासाठी बघा, x चा व्हेरिएबल सेम आहे का? नाही आहे.
y चे व्हेरिएबल सेम आहे का नाही. सो आपल्याला सेम करण्यासाठी काय करायला लागेल, आता इथे x चा जो कोएफिशिएंट आहे हा 3 आहे जो की 5 पेक्षा छोटा आहे. सो आपण काय करणार आहे, याला 3 ने मल्टिप्लाय करू. तर काय होईल, पहिलं तर आपला फर्स्ट इक्वेशन ऍज इट इज लिहू आपण. 3x 5y 0 आणि हे काय होणार आहे 3x 3y 2116 बरोबर. आता आपण याला सॉल्व करूया. सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 3 सेम आले बट साइन सेम आहे, साइन आपल्याला ऑपोजिट करायला लागेल. सो वी नीड टू मल्टिप्लाय दिस इक्वेशन नंबर 2 बाय मायनस. तर हे मायनस आणि हे पण मायनस होईल. ठीक आहे. तर प्लस मायनस दिस विल बी गेट कॅन्सल. मायनस इज प्लस बट साइन इज minus, so 5 plus 3 is 8y is equals to minus 2160. कळतं तुम्हाला. आता मायनस दोन्हीकडे आहे, कट होणार. ठीक आहे. सो y will be equals to काय 2160 upon 8. ठीक आहे. 2160 upon 8. सो काय होणार आहे y is equals to, so y is equals to काय होणार आहे 270. कळलं. इथून आपल्याला काय आलं y is equals to 270. आता हे y is equals to 270 आपण या दोघांपैकी कुठल्या इक्वेशन मध्ये टाकू. आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकू. 3x 5y is equals to 0. So this will be 3x minus 5 into y is 270 is equals to 0. आता हा मायनस आहे, हा तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस. सो दिस विल बी 3x is equals to 5 into 270. ठीक आहे. 3x is equals to 5 into 270. So x is equals to काय होणार 5 into 270 divided by 3. बरोबर आहे. 3 1 जा 3, 3 9 जा 27. So 9 5 जा 45. So x will be equals to 450. कळतं तुम्हाला. x आणि y ची व्हॅल्यू आली. बट आता x आणि y काय कन्सिडर केले आपण, x is the daily wages of skilled worker. daily wages of skilled worker. So daily wages of skilled worker किती आले आपल्याला इथं ₹450. ठीक आहे. कळलं. आणि डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर काय आले आपल्याला ₹270. कळलं कसं केलं. पहिले आपण दिलेले गिवन थिंग्स केले, त्यानंतर टू फाइंड काय करायचं, त्यानंतर सोल्युशन मध्ये आपण कन्सिडर केले दोन व्हेरिएबल. त्या दोन व्हेरिएबल वरून आपण दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काढले आणि त्या दोन इक्वेशन्सला आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करून x आणि y ची व्हॅल्यू काढली जी आपल्याला हवी होती. कळलं तुम्हाला. ठीक आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आता, places A and B are 30 km apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on bike. At the same time Joseph starts from B on bike, travel towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but in opposite direction, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. ठीक आहे. हा क्वेश्चन इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. याच्यात दोन केसेस दिलेले. ठीक आहे. किती केसेस दिलेले, दोन केसेस. तो आपण फर्स्ट केस काय बघू. दोन पॉइंट आहे A आणि B. ठीक आहे. दोन पॉइंट आहे A आणि B. A वरती आहे हामिद, B वर आहे जोसेफ. ठीक आहे. A वरती आहे हामिद आणि B वरती आहे जोसेफ. सो हामिद इज traveling towards Joseph and Joseph is traveling towards Hamid on bike. ठीक आहे. यांच्या मधला जो डिस्टन्स आहे तो आहे 30 किलोमीटर. किती दिलाय त्यांनी 30 किलोमीटर. ठीक आहे. यांच्या मधला डिस्टन्स काय दिलाय 30 किलोमीटर. जेव्हा हे दोघं एकमेकांकडे येत असतात म्हणजे A हा B कडे जातोय म्हणजे हामिद इज गोइंग टुवर्ड्स जोसेफ and Joseph is approaching towards Hamid, then they will meet after 20 minutes. किती टाइम विल बी 20 minutes. म्हणजे 20 minutes मध्ये ते दोघं एकमेकांना भेटतील. बरोबर आहे. 20 minutes मध्ये ते दोघं एकमेकांना भेटतील. ठीक आहे. ठीक आहे. आणि सेकंड केस काय आता, सेकंड केस मध्ये काय परत दोन पॉइंट आहेत A आणि B. दोन पॉइंट आहेत A आणि B. A आणि B मध्ये परत A वरती हामिद आहे आणि there is Joseph on point B. Okay. Now in this case, Hamid is traveling towards the Joseph. Hamid is
ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द जोसेफ, म्हणजे हमीद हा जोसेफच्या साईडला चाललाय. ओके, परत त्यांच्यामधला डिस्टन्स 30 किलोमीटर आहे. बट या वेळेस काय होणार आहे, जोसेफ इज ट्रॅव्हलिंग अवे फ्रॉम हमीद. जोसेफ इज ट्रॅव्हलिंग अवे फ्रॉम हमीद, तो हमीद पेक्षा लांब म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चाललाय. ठीक आहे. सो क्वेश्चन मध्ये सांगितलं काय की आफ्टर 3 hours हे दोघं जण म्हणजे हामिद आणि जोसेफ हे या पॉइंटला भेटतील, या पॉइंटला ते भेटतील. बट इथं टाइम किती राहणार आहे, 3 hours. किती राहणार आहे, 3 hours. हा पॉइंट सी पकडूया. ठीक आहे. हे दोन केसेस दिले, तर आपण प्रत्येक केस कसे सॉल्व्ह करायचं ते सांगतोच तुम्हाला. आता फाइंड करायला काय सांगितलंय, we have to find the speed of Hamid as well as we have to find the speed of Joseph. आता जे फाइंड करायला सांगितलं तेच आपण व्हेरिएबल कन्सिडर करू. म्हणजे कसं, आपण कन्सिडर करू स्पीड ऑफ हामिद bx किलोमीटर पर आवर स्पीड पकडा. सिमिलरली स्पीड ऑफ जोसेफ स्पीड काय असणार आहे, y किलोमीटर पर आवर. ठीक आहे. या कन्सिडरेशन घेतले आपण. आता फर्स्ट केस मध्ये काय, ती दोघं जण एकमेकांकडे ट्रॅव्हल करतात. आहे डिस्टन्स 30 किलोमीटर आहे, टाइम हा 20 मिनिट्स. तर आपण बघू आता यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, 30 आहे. आणि आपल्याला काय माहिती आहे, स्पीड इज इक्वल्स टू काय माहिती आहे आपल्याला, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो या इक्वेशन वरून डिस्टन्स इज इक्वल्स टू काय येणार आहे, स्पीड इनटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल्स टू काय येणार आहे, स्पीड इनटू टाइम, क्रॉस मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. सो आपण काय करूया, दोन्हीचा डिस्टन्स काढूया, म्हणजे डिस्टन्स ऑफ हामिद एज वेल एज डिस्टन्स ऑफ जोसेफ. ठीक आहे. आणि त्यांना ऍड केलं की टोटल डिस्टन्स आपला काय 30 किलोमीटर. म्हणजेच काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हामिद काढूया, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ काढूया, आणि ते ऍड केल्यानंतर 30 किलोमीटर येईल. ठीक आहे. सो डिस्टन्स ट्रॅव्हल d बाय हामिद h इज इक्वल्स टू स्पीड इनटू टाइम. स्पीड किती आहे हामिदची, x, इनटू टाइम किती आहे 20 मिनिट्स. दोघांना 20 मिनिट्स लागतात. सो 20 मिनिट्स डिवाइडेड बाय 60. 20 डिवाइडेड बाय 60 काय केलं, कारण की मला मिनिट्स हा आर मध्ये कन्वर्ट करायचा. 20 मिनिट्स हा मला आर मध्ये कन्वर्ट करायचा, त्यासाठी मी 60 घेतलंय. ठीक आहे. सो हे काय होणार आहे, डिस्टन्स बाय हामिद विल बी इज इक्वल्स टू x बाय 3. बरोबर. सिमिलरली डिस्टन्स बाय जोसेफ इज इक्वल्स टू काय होणार आहे, y इंटू 20 बाय 60. म्हणजेच काय, डिस्टन्स बाय जोसेफ इज y बाय 3. ठीक आहे. आले आपल्याला डिस्टन्स ऑफ हामिद आणि डिस्टन्स ऑफ जोसेफ. आता या दोघांना ऍड केलं किती आलं पाहिजे आपल्याला, 30 किलोमीटर. सो वी विल ऍड देम x बाय 3 which is distance of Hamid plus y by 3 which is distance of Joseph will be equals to किती, 30 किलोमीटर. ठीक आहे. हा आला इक्वेशन 1. काय आला, इक्वेशन 1 आला. ठीक आहे. आता इक्वेशन 1 ला आपण थोडंसं अपडेट केलं, म्हणजे त्याला इंटरचेंज करून सिंप्लिफाय केलं. काय येणार आहे बघू, dx dy is equals to 270. बरोबर. कसं आलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into x 3x 3 into y 3y 3 3 is 9 and 9 is 27. so is equals to 270. हे आलं इक्वेशन 1. आता आपण जाऊया सेकंड केस मध्ये. सेकंड केस मध्ये काय सांगता आता, Hamid is traveling towards Joseph but Joseph is traveling away from Hamid. Joseph is traveling away from Hamid. So distance traveled by Hamid will be is equals to काय, Hamid ने डिस्टन्स कव्हर केलेला किती असणार आहे, पहिलं तर 30 किलोमीटर प्लस हा जो डिस्टन्स आहे हा जोसेफने ट्रॅव्हल केलाय. म्हणजेच काय, 30 किलोमीटर प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ. कळतंय तुम्हाला, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हामिद इज इक्वल्स टू 30 प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ. कसं आलं, पहिलं तर हामिदला काय करायला लागणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हामिद इज इक्वल्स टू पहिला हा 30 किलोमीटर कव्हर करायला लागणार आहे. त्यानंतर जोसेफ जेवढा पुढे गेले तेवढा डिस्टन्स कव्हर करायला लागणार आहे. तेव्हाच ते सी पॉइंटला भेटणार एकमेकांना. बरोबर आहे, तुम्हाला कळलं तुम्हाला. मग आता आपण काय करणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफला लेफ्ट साइडला घेऊ. सो दिस विल बी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हामिद मायनस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ इज इक्वल्स टू 30. बरोबर आहे. बट आता आपल्याला काय काढायचं आहे, d of h d of j. जसं इथं आपण काढलं तसंच काढायचं. काय काढले, डिस्टन्स इज इक्वल्स टू
स्पीड इनटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इनटू टाइम. सो डिस्टन्स ऑफ हामिद किती आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हामिद इज x किलोमीटर म्हणजे x इनटू टाइम किती इथं 3 hours दिलाय. सो x इनटू 3. सिमिलरली तसंच जोसेफचा डिस्टन्स इज y इनटू आणि त्यांचा टाइम इज 3 इज इक्वल्स टू 30. म्हणजे काय होणार आहे? 3x minus 3y is equals to 30. ठीक आहे. हा आला इक्वेशन नंबर 2. कळलं? आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत. दोन व्हेरिएबल आहेत. दोन्ही व्हेरिएबलची पॉवर 1 1 आहे. इकडे पण दोन व्हेरिएबल आहेत. दोन्ही व्हेरिएबलची पॉवर 1 1 आहे. सो we will solve this equation by elimination method. Why elimination method? Because it is the simplest method. तर आपण आता या दोन्ही इक्वेशनला एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू. सो इक्वेशन 1 आहे आपलं 3x + 3y इज इक्वल्स टू 270. ठीक आहे. तसंच दुसरं इक्वेशन काय आहे? 3x - 3y इज इक्वल्स टू 30. बरोबर. एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करताना आपल्याला बघायला लागेल x चा कोएफिशिएंट सेम आहे y चा कोएफिशिएंट सेम आहे. ठीक आहे. पण y चा कोएफिशिएंट एक प्लस आहे एक मायनस आहे. सो सिंपली आपण ऍड केलं तर काय होऊन जाईल? y कॅन्सल आउट होऊन जाईल. 3 + 3 is 6x which will be equals to 270 + 30 is 300. ठीक है. so x will be equals to 300/6 which is equals to 50 है. स्पीड ऑफ हामिद आहे म्हणजे x is equals to काय आलं? 50 km/h. ठीक है. आता ही x ची व्हॅल्यू आपण याच्यात टाकूयात आणि बघू y ची व्हॅल्यू किती येते. 3 * 50 - 3y is equals to 30. ठीक है. so this will be 150 - 3y is equals to 30. ठीक है. so हा प्लस 150 त्या साइडला घेऊन जाणार आहे. सो इथं राहणार -3y is equals to 30 - 150. ठीक है. -3y as it is equals to आता इकडं प्लस मायनस ग्रेटर नंबर साइन. ग्रेटर नंबर इज -150 - 30 is 120. सो पहिले तर मायनस गेट कॅन्सल and then y is equals to 120/3. बरोबर. so this will be y is equals 40 km/h. कळलं? this स्पीड ऑफ हामिद काय आलं आपल्याला? 50 km/h and स्पीड ऑफ जोसेफ काय आलं आपल्याला? 40 km/h. कळलं कसं केलं क्वेश्चन? दोन केसेस दिले होते. दोन केसेस कन्सिडर केले. त्यानंतर स्पीड ऑफ हामिदला x km/h कन्सिडर केलं. स्पीड ऑफ जोसेफला y km/h कन्सिडर केलं. त्यानुसार दोन केसेसचे दोन लिनियर इक्वेशन रेडी झाले आपल्याकडे आणि त्या दोन लिनियर इक्वेशनला आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केलं. सो त्याच्यात आपल्याला काय भेटलं? x is equals to 50 km/h and y is equals to 40 km/h. ठीक आहे. आजसाठी आपण इथंच थांबूया. हॉट सिरीज म्हणजे जेवढे हॉटचे प्रश्न होते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये ते झाले आहेत ऑलमोस्ट. तर आपण भेटूया नेक्स्ट हॉट सिरीज मध्ये. नेक्स्ट हॉट सिरीज मध्ये आपण नेक्स्ट चॅप्टरचे हाय ऑर्डर थिंकिंग स्किलचे प्रश्न बघूया. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब तर नक्कीच करा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.